आता लक्ष द्या इकडं. आता आजपर्यंत मागच्या तासाला आपण काय काय पाहिलं ते पहिल्यांदा बघूया. मागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं रे? तर आपण वर्बचे दोन प्रकार पाहिले. कुठले कुठले? एक होतं हेल्पिंग वर्ब आणि दुसरे कुठले होते? मेन वर्ब. बरोबर. हेल्पिंग वर्बमध्ये आपण किती प्रकार पाहिले बघा. पहिल्यांदा आपण डूची क्रियापदं पाहिली, जी कुठली कुठली होती? डू, डज आणि डीड. बरोबर. त्यानंतर आपण टू बीची क्रियापदं पाहिली, ती कुठली कुठली होती? एम, इज, आर आणि वॉज, वेअर. नंतर आपण हॅवची पण काही क्रियापदं पाहिली, ती कुठली कुठली होती? हॅव, हॅज आणि हॅड. बरोबर. आणि याच्याशिवाय आपण काही मॉडल ऑक्झिलरीज पाहिल्या, ज्या शाल, शूड, कॅन, कुड यासारख्या होत्या. बरोबर. आता या तासाला आपण काय शिकणार आहोत? तर या तासाला हेल्पिंग वर्बचा वापर करून आपण सिंपल सेंटेन्स कसं तयार करू शकतो ते आपण पाहणार आहोत. आता हे सिंपल सेंटेन्सेस दोन प्रकारचे आपण या तासाला शिकणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे तो आहे हा. कुठला? धिस इज डॅश डॅश. आणि दुसरा जो प्रकार आपण परत शिकणार आहोत तो असणार आहे दॅट इज. बरोबर. आता पहिल्यांदा आपण याच्याविषयी बोलूया. धिस इज हे वाक्य आपण कधी यूज करतो? बघा, जी गोष्ट आपल्या जवळ असते, आपल्या जवळ जी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, इन माय हँड दिस इज अ चॉक. बघा, मी वाक्यामध्ये हे वाक्य पण म्हणून गेलो. हे काय आहे? चॉक. पण हे इंग्लिशमध्ये मी कसं सांगणार? तर यासाठी मी काय करणार आहे? दिस इज अ चॉक. बरोबर. ठीक आहे, लवकरात. आता लक्ष द्या, तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असणार आहेत? तर तुमच्या हातामध्ये आता काय आहे रे? पेन. मग तुम्ही वाक्यामध्ये कसं म्हणू शकता? फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी मी लिहितो, एकानं सांगा कोणीतरी. दिस इज अ पेन. व्हेरी गुड. नाव आय वॉन्ट सेकंड एक्झाम्पल लाईक दिस. कॅन यू टेल मी? अजून एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकताय मला? दिस इज अ. बरोबर. दिस इज अ बेंच. ते या ठिकाणी लिहितो मी, दिस इज अ बेंच. आता यासारखे आपण अनेक एक्झाम्पल तयार करू शकतो, कारण आपल्याकडे खूप साऱ्या वस्तू असतात. बरोबर. समजा आपल्याकडे स्कूल बॅग आहे, मग मी काय म्हणणार? दिस इज ए बॅग, स्कूल बॅग किंवा बॅग. माझ्याकडे कंपास आहे, दिस इज अ बॉक. आता हे झाले एक्झाम्पल सिम्पल, जे आपण कशाने तयार केले? हेल्पिंग वर्बने. आता याच्या पुढं आपण जाणार आहोत. आता याच्या पुढं काय शिकणार आहोत? तर हे झालं सिम्पल सेंटेन्स. याचं कन्व्हर्जन आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये करणार आहोत. आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? नकारार्थी वाक्य. मग इंग्लिशमध्ये नकारार्थी वाक्य कधी होतं? जेव्हा आपण त्या सेंटेन्समध्ये असे शब्द वापरतो. कुठले? नो, नॉट, नेवर यासारखे शब्द जेव्हा आपण एखाद्या एक्झाम्पलमध्ये वापरतो त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह सेंटेन्स. मग या ठिकाणी आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करू शकतो? बघा, इथं आपल्याला यूज करायचा आहे हा शब्द. कोणता? नॉट शब्द. पण एक त्यासाठी अट आहे बघा, जेव्हा तुम्ही नॉट हा शब्द यूज करत असता, हा शब्द हेल्पिंग वर्बच्या नंतर आला पाहिजे. समजतंय का? बघा, एखादं वाक्य जेव्हा आपण निगेटिव्ह करत असतो, निगेटिव्ह करताना आपण नॉट हा जो शब्द वापरणार आहोत, तो शब्द वापरताना तो कधी वापरायचा आहे? वाक्यात आलेल्या हेल्पिंग वर्बच्या नंतर. आता मग याचं निगेटिव्ह करायचं आहे मला, मग ते कसं होईल रे? बघा, दिस इज नॉट अ पेन. आता अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. या ठिकाणी बघा, हे काय आहे रे? अ काय आहे? हे आपण डिस्कस केलं होतं मागं. हे काय आहे? ए तसं नाही. हे समजा काहीला बघा, आपण लिहितो ॲपलला काय लिहितो? एन ॲपल. बरोबर. मग हे काय आहे? एन. आर्टिकल. बरोबर. इथं आर्टिकल का लागले माहिती आहे तुम्हाला? आर्टिकलचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. काय नियम आहे? तर आर्टिकल कोणत्या नाउन्सला लागतं? जे नाउन सिंग्युलर आहे. समजतंय का? बघा, जर प्ल्युरल असता शब्द इथं पेन्स, तर इथं ए लागलं असतं का? नाही. जेव्हा आर्टिकल लागलं याचा अर्थ समजून जायचं की नंतरचं जे नाउन आहे ते कसं आहे? सिंग्युलर आहे. म्हणजे इथं इज नंतर जे येणारे नाउन आहेत हे कसे असणार आहेत? सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय वापरावं लागणार आहे? आर्टिकल वापरावं लागणारच आहे. मग ते ए असू दे, एन असू दे, द असू दे. आता बघा, आपण हे काय केलं रे? निगेटिव्हमध्ये कन्वर्ट केलं. ते वाक्य निगेटिव्हमध्ये कसं होईल रे? बघा, हे निगेटिव्हमध्ये करतो. दिस इज नॉट अ बेंच. व्हेरी गुड. आता सेकंड प्रकार पण तुम्ही शिकला. हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स बाय युझिंग द गिवन सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्स दिलं जातं आणि त्याच्यापासून निगेटिव्ह वाक्य तयार करायला सांगितलं जातं. याच्याशिवाय तुम्हाला प्रश्नपत्रिकेत अजून एक क्वेश्चन विचारला जातो, जो क्वेश्चन असतो क्वेश्चन तयार करण्याबाबतीत.
आता क्वेश्चनचे पण दोन प्रकार आहेत. आता आपण येस नो टाईप क्वेश्चन तयार करूया. आता येस नो टाईप क्वेश्चन तयार कसा करायचा तो पण खूप सोप्पा आहे. कसा सोप्पा आहे तर तिथं सुद्धा तुम्हाला या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे ते शोधावं पहिल्यांदा लागेल. या वाक्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आलेलं आहे? इज. बरोबर. मग बाकी काही करायचं नाही आहे, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला उचलायचं आहे आणि वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं आहे आणि बाकीचं वाक्य आहे असं लिहायचं आहे की तुमचा क्वेश्चन तयार झाला. फक्त अजून एक चेंज काय होणार, या ठिकाणी जो फुल स्टॉप होता तो कशामध्ये कन्वर्ट होणार? क्वेश्चन मार्कमध्ये. कसं होईल बघा, मी सुरुवातीला काय घेणार आहे आता? इज. नंतर काय आहे? आता काही चेंजेस इथं झालेत बघा. काय झाले चेंजेस? या ठिकाणी आय स्मॉल होता तो इथं काय झाला रे? बिग नाही, याला कॅपिटल म्हणायचं. काय झाला? कॅपिटल झाला. आणि जो इथं टी कॅपिटल होता तो इथं झाला. असं का झालं? बरोबर. वाक्यातलं जे पहिलं अक्षर असतं ते कायम आपण कसं लिहितो? कॅपिटलमध्ये लिहितो. मगाशी हा शब्द पहिला होता म्हणून हे लेटर कॅपिटल होतं. आता ते बदललंय आपण. हा शब्द आपण पहिल्यांदा घेतलाय म्हणून आय काय झाला? कॅपिटल झाला. आता बघा, आपण हा शब्द लिहिला, हा शब्द लिहिला. आता राहिलं काय रे? अ पेन अँड क्वेश्चन मार्क. बघा, हा क्वेश्चन तयार झाला. इज दिस अ पेन? समजा मी तुम्हाला दाखवलं इज दिस अ पेन. आता याची दोन उत्तरं होऊ शकतात. प्रश्नाचं नावच ते आहे ना, येस किंवा नो टाईप. जर माझ्या हातामध्ये खरंच पेन असेल, समजा इथं मी तुम्हाला दाखवलं इज दिस अ पेन, तुम्ही काय म्हणणार? यस इट इज अ पेन. पूर्ण वाक्यामध्ये कसं होईल? यस इट इज अ पेन. आणि मी जर तुम्हाला विचारलं इज दिस अ पेन, मग तुम्ही पूर्ण वाक्यात कसं सांगणार? नो. या स्ट्रक्चरमध्ये आलं पाहिजे. नो दिस इज नॉट अ पेन किंवा इट इज नॉट अ पेन. इथंपर्यंत समजलं. आता आपण त्या सेंटेन्सकडे जाऊयात. तिथं काय आहे तर आपण पहिल्यांदा निगेटिव्ह केलंय. आता याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? यस नो टाईप क्वेश्चनमध्ये. कसं होईल रे? आता मला यस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं आहे. कसा होईल? मी मगाही सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन तयार करायचं आहे वर्बल क्वेश्चन, त्यालाच आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचं आहे? हेल्पिंग वर्ब. इज नाही, हेल्पिंग वर्ब. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठला आहे? इज. मग तो आला सुरुवातीला इज, त्याच्यानंतर दिस, याच्यापासून करायचं आहे अ बेंच आणि शेवटी काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. बरोबर. आणि याची पण दोन उत्तर तयार होणार आहेत. कशी कशी असतील दोन उत्तरं ती? यस दिस इज अ बेंच आणि नसेल तर नो दिस इज नॉट अ बेंच. इथंपर्यंत समजलं. आता हे झालं आपलं इज बद्दल. इज आपण कधी वापरत होतो? सिंग्युलर नाऊनसाठी. बरोबर. आता बघा, यातली अजून एक रचना असते, ती असते दीज आर. ज्याप्रमाणे आपण धिस इज घेतलं होतं त्याप्रमाणे इथं काय येणार आहे? दीज आर. पण हे कशासाठी वापरायचं? प्ल्युरल नाऊनसाठी. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक पेन होता. समजा मला म्हणायचं की माझ्याकडे खूप सारे पेन्स आहेत, या ठिकाणी खूप सारे पेन्स आहेत, तर मी कसं म्हणणार? दीज आर पेन्स. बघा, इथे एक नोट करा, आर्टिकल आपण यूज केलंय? नाही केलं. का नाही केलं? कारण हे जे नाऊन आहे हे कसं आहे? प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे. बरोबर. आता पुन्हा आपण रिपीट करूया. समजा याच्यापासून मला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. कसं होईल रे? कसं होईल? दीज आर नॉट पेन्स. व्हेरी गुड. आणि याच्यापासूनच मला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं आहे. आर दीज पेन्स? अगेन याचं उत्तर दोन प्रकारे आपण देऊ शकतो. यस दीज आर पेन्स, नो दीज आर नॉट पेन्स. समजलं? म्हणजे एक वचनसाठी धिस इज आणि एक वचनसाठी दीज आर. पण हे कशाबद्दल? ज्या वस्तू आपल्या जवळ असतात त्याच्याबद्दल. पण एखादी वस्तू जरा थोडीशी लांब आहे, आपल्या जवळ नाही आहे, मग त्यासाठी आपण काय यूज करू शकतो? दॅट इज. सेम आहे हे वाक्य आणि हे वाक्य सेम आहे, काही सुद्धा फरक नसणार आहे. फरक मात्र कुठला असणार आहे? दिस आणि दीज हे आपण कशासाठी यूज करायचं आहे? जे आपल्या अवतीभोवती आहे, जवळ आहे त्याच्यासाठी. आणि तो शब्द, एखादी गोष्ट जर दूर असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला खिडकीतून बाहेर काय दिसते रे? ट्री दिसते. बरोबर. मग तुम्ही हे ट्री जो शब्द आहे तो या वाक्यामध्ये घेऊ शकता का रे? त्या वाक्यामध्ये दॅट इज मध्ये कसा घेऊ शकता तुम्ही? बघा, व्हेरी गुड. That
इज अ व्हेरी गुड. आता याचं मला निगेटिव्ह करायचं आहे. हां, याचं मला निगेटिव्ह करायचं आहे. कसं होईल? दॅट इज नॉट अ. बरोबर. मला क्वेश्चन तयार करायचा आहे. इज दॅट अ. हां, इज दॅट अ ट्री? Again, two answers will be there. The first will be yes, this is yes, that is a tree, and second no, that is not a tree. बरोबर. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. काय दिसतंय बघा बाहेर अजून तुम्हाला? बरोबर. दॅट इज अ माउंटेन. आता हे झालं तुमचं सिंगलसाठी, म्हणजे हे नाऊन जे आहे हे सिंगल तुम्ही यूज केले ना. समजा इथं प्लुरल असतो तर रे, ज्याप्रमाणे मगाशी आपण काय केलं रे, मगाशी आपण कुठलं पाहिलं? दिसचं काय झालं? दीज झालं. त्याप्रमाणे दॅटचं काय होतं? तर त्याचं रूपांतर होतं या शब्दामध्ये. कोणत्या? दोज. आणि इथं मात्र इजचं रूपांतर कशामध्ये होणार? आर मध्ये. आता बाहेर बघा आणि एकदा खिडकीतून, आणि कोणत्या वस्तू तुम्हाला जास्त दिसत आहेत ज्या प्लुरल फॉर्ममध्ये आहेत? ट्री आहेत. पण त्याचं प्लुरल फॉर्म काय असेल? व्हेरी गुड. दीज आर ट्रीज. बरोबर. आता याचं मला निगेटिव्ह करायचं आहे. व्हेरी गुड. दीज आर नाही, इथं काय आलं पाहिजे? दोज आर नॉट ट्रीज. याचं मला व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे. कसं होईल? सुरुवातीला आर याच्यापासून, आर दोज ट्रीज लाईक दिस. बघा, या तासाला आपण फक्त हे 3 सेंटेन्सेसचे फॉर्म पाहणार आहोत. कुठले कुठले? तर हे धिस दॅट आहेच आहे, पण आज शिकतोय आपण कुठलं? एक सिंपल सेंटेन्स, त्याला आपण अफर्मेटिव्ह म्हणूया. त्याच्यानंतर आपण काय तयार करतोय? निगेटिव्ह सेंटेन्स. आणि नंतर शेवटी आपण तयार काय केलं? यस नो टाईप सेंटेन्स. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द आहे, तो कुठला होता? हेल्पिंग वर्ब. बरोबर. जे आपण सुरुवातीला लिहून घेतले होते, मी तुम्हाला सांगितले हेल्पिंग वर्ब तुम्हाला सगळे पाठ झाले तर बऱ्यापैकी सगळं ग्रामर तुमचं पाठ होतं, कारण वर्बवरच सगळं ग्रामर बेस आहे. बरोबर. इथंपर्यंत तुम्हाला समजले? तुम्हाला स्वतःला वाक्य तयार करता येतील काही? येतील. बघा तुम्हाला किती येत आहेत. तुम्ही वह्या ओपन केलेल्या आहेत. आता तुम्ही एक काम करायचं आहे. काय करायचं आहे बघा? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सेंटेन्सेस कुठले तयार करायचे? तर धिस इज. तुम्हाला धिस इजचे 3 सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. नंतर दीज आरचे 3 सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. नंतर दॅट इज आणि दोज आर, या प्रत्येकाची तुम्हाला 3-3 सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. मात्र हे तयार करत असताना एक अट असणार आहे. काय अट आहे? तर फक्त तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स नाही तयार करायचं. मग कुठले कुठले करायचे? तर याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स पण लिहायचं आहे. नंतर यस नो टाईप क्वेश्चन पण तयार करायचं आहे. म्हणजे तुमचे सेंटेन्सेस 1 झाल्यानंतर त्याचे एकूण किती सेंटेन्स तयार होणार आहेत? 3. अशा प्रकारे करायचं. चालू करा लिहायला.